सकाळी 7 वाजता महिला आंघोळीला गेलेल्या आहेत, कपडे बदलतायत आणि त्या परिस्थितीत त्यांच्यावरती हल्ले या राज्याचे प्रशासनाचे अधिकारी करतात. लाज वाटली पाहिजे. तुम्ही काल नाशिकमध्ये धर्मध्वजा फडकावलेत ना. पिढ्यान आमचे तिथं घर आहे. तुम्हाला एक निवेदन आलं, अरेंजमेंट चेंज करू नका. आमचं म्हणणं आहे ते बिल्डरांनी देऊ. ज्यांनी त्या जमिनी घेतल्या त्याच्या बाजूला सगळी बात आहे ही माझ्या हातात नाहीये. नाही मग तुम्ही गेले कसे? होय, ज्या पद्धतीनं त्या वृद्ध महिलांना मारहाण झाली आपण खरोखर पहाय आणि 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 हे IAS ऑफिसरचं काम नाही. आता दांडा घेऊन मारणं हे IAS ऑफिसरचं काम आहे का? अजिबात नाही. दुसरं काही असं ते मान्य करत. IAS ऑफिसर हातात काठी घेऊन मारतो आणि तो नवीन ट्रेनिंग ऑफिसर आहे. मेरे पास एक 80 इयर्स ओल्ड महिला बैठी, उसका हाथ आपने तोड़. मेरे पास और 10 महिलाएं. आप देखो जरा, आपको भी माँ बहने सब कुछ है ना. माझी विनंती आहे, सो लेट अस मीट इन कलेक्टर ऑफिस कडे आपण चर्चा जाऊ ना. एवढं रावसाहेब इथे येत आहे 2 मिनिटं. तुम्ही त्यांना कलेक्टर साहेबांनी मला सांगितलं आता तुम्ही माझ्याकडे घेऊन या, आपण सगळे चर्चा करू. आपण जाऊ. तहसीलदार म्हणून कोण? माझा याच्यामध्ये साहेब माझा काही पर्सनल काम नाही, बरोबर. शासन का और कुंभमेळाचं काम आहे आणि थोडं हम ऑलरेडी 4-5 माहितीये. पिढ्या आमचे तिथं घर आहे. तुम्हाला एक निवेदन आलं, अरेंजमेंट चेंज करू नका. आमचं म्हणणं आहे ते बिल्डरांनी देऊ. ओके. ज्यांनी त्या जमिनी घेतल्या त्याच्या बाजूला सगळी बात आहे ही माझ्या हातात नाहीये. आले तर आम्ही तो एक मिनिट आम्हाला पण माहिती पाहिजे ना, का जमिनी कुठून बसताय तुम्ही, ते पण तुम्ही काय बोलताय अशी का दांडा फिरवायची तुम्ही म्हणता. तुम्ही का उचलताय गाडीमध्ये म्हणतात. सरांनी माझं पदक घेऊन मला रस्त्यावर ढकलले आणि कॉन्स्टेबल सांगितले यांना पण पदक गाडीत घ्या. सरांनी स्वतः सांगितलेलं आहे. काम नाही. मी आंघोळ करून बाहेर आले, बटन लाईट होते. पुढे गेले नाही महाराष्ट्रात राज्यात पण चालू. नमस्कार, संजय राऊत. हो, मला माहिती आहे. हो द्या ना बैठक. तुम्ही संपूर्ण शांतपणे आपण बोलू, काय हरकत नाही. हो नाही तर मला असं आहे की ज्या पद्धतीने माझ्याकडे महिला वर्ग आला, वृद्ध महिला सगळ्या, नाही तर मी इतक्या वर्षात कधीच कुठल्या कार्यालयात गेलेलो नाही, सगळ्यांना माहिती. होय, ज्या पद्धतीनं त्या वृद्ध महिलांना मारहाण झाली आपण खरोखर पहाय आणि 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 हे IAS ऑफिसरचं काम नाही. आता दांडा घेऊन मारणं हे IAS ऑफिसरचं काम आहे का? अजिबात नाही. दुसरं काही असं ते मान्य करत. IAS ऑफिसर हातात काठी घेऊन मारतो आणि तो नवीन ट्रेनिंग ऑफिसर आहे. मग नवीन आहे आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही महिलांवरती महाराष्ट्रात जे योजना आहे अमुक करताय, सुरक्षा आणि अमुक आणि वृद्ध महिलांना मारतात हे अधिकारी. या तुम्ही मी डोंट वरी, मी थांबतो. बरं. शिवसेना खासदार संजय राऊत आता चर्चा करत होते. ते नाशिकचं जिल्हा येत आहे.
आमचे एक प्रांत आहेत पवन दत्ता यांनी स्वतः काठी घेऊन त्यांना मारलं. त्या सगळ्या महिलांना हे त्यांचं काम नाही आहे. अचानक मला भेटल्या ते हे महाशय जे होते पवन दत्ता ते पळून गेले. त्यांच्या समोर ते बोलले कलेक्टर पवन दत्ता सर बोलले, आम्ही बोललो की साहेब येता येतं म्हणे ठीक आहे आपण कलेक्टर ऑफिसला भेटूया आणि मिटिंग करूया. ते मागच्या दरवाजाने पळून गेले. चुकी आहे म्हणूनच पळाले. त्यांची व्हिडिओ कॉन्फरन्स हॉलला बसूया, तुम्ही सगळ्यांना बसायला कॉन्फरन्स हॉलला तुम्हाला बसता पण येईल सगळ्यांना. नंतर प्रेसचे इंटरॅक्शन सर करू शकते. समोरच होत्या. माझी वेळ घेतली होती. रिंग रोड बाधित त्यांच्यावरती काही अन्याय होतो आहे म्हणून त्या भागातले आमचे नगरसेवक केशव पोरजे यांनी शेतकऱ्यांना भेटायचं आहे म्हणून मला सांगितलं आणि त्यानुसार या सगळे शेतकरी आणि हा महिला वर्ग मोठ्या प्रमाणात आला. तोपर्यंत मला या विषयाचं गांभीर्य माहीत नव्हतं. ठीक आहे, जमीन संपादन भूसंपादन होत असतं, विरोध होत असतो, पण कमलाबाई धोंडीराम खिरकाडे या आजीबाई आल्या आणि त्यांनी मला त्यांचा हात दाखवला. हा यावया इतर महिला भगिनी सगळ्या त्यांनी त्यांच्या अंगावरचे, हातावरचे, पाठीवरचे मारहाणीचे काळे निळे जे व्रण आहेत ते दाखवल्यावरती मी इतका अस्वस्थ झालो की काय केलं, कोणी केलंय. त्यांनी पवन दत्ता या अधिकाऱ्याचं नाव घेऊन सांगितलं आणि व्हिडिओ दाखवले. त्याच्या हातात काठी आहे आणि तो दादागिरी करतोय. महिलांना, पुरुषांना जमिनी ताब्यात घेण्यासाठी सरकारने जबरदस्ती करतो. आणि ज्या पद्धतीने मारहाण झाली त्यानंतर मी ताबडतोब पवन दत्तांना फोन केला. म्हटलं काय चाललंय, तुम्हाला मारण्याचा अधिकार दिला कोणी? तुमचं IAS ट्रेनिंग मध्ये जबरदस्तीनं भूसंपादन करताना वृद्ध महिलांना अशा प्रकारे मारहाण करा असं ट्रेनिंग दिलंय का? मला प्रधानमंत्र्यांना विचारावं लागेल. आम्ही येतो तिकडे भेटायला. दत्ता गायकवाड, वसंत गीते यांच्या लिडरशिप खाली एक डेलिगेशन गेलं. चर्चा सुरू असताना ते महाशय पळून गेले. ताबडतोब मी इथे आलो. म्हणजे त्याला जिल्हाधिकाऱ्यांकडे जाऊ. जिल्हाधिकारी दिवसा बैठकीला गेले. आम्ही थांबलो, वाट पाहिली तासभर. त्यांची पूर्वनियोजित बैठक होती. आलो. दरम्यानच्या काळात मला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोन आला. काय त्या धर्मध्वजाचे पावित्र्य आहे की नाही? नारी शक्ती हा कशा करता आहे. शिवसेना या विषयावरती आंदोलन करणार आहे, पण आम्ही थांबलो. चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्यावरती माझा विश्वास आहे. मी त्यांना अनेक वर्ष ओळखतो. संवेदनशील मंत्री आहे. जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा बोलताना मला जाणवलं की त्यांना याच्यातून मार्ग काढायचा आहे. आणि या आजीबाईंसारख्या ज्या असंख्य आमच्या भगिनी आहेत, तुम्ही याला त्यांचा आवाज ऐकावा लागेल. तुम्ही जबरदस्तीने त्यांची घरं आणि शेती ताब्यात घेऊ शकणार नाही. तुम्ही समृद्धीसाठी अनेकदा रस्ते वळवलेले आहेत ना, लोकांच्या जमिनी वाचवल्या आहेत. हा, कॅप्टन खरातची जमीन तुम्ही वाचवली आहे 17 ठिकाणी. मग ह्या आमच्या भगिनींचं सुद्धा घर आणि शेती वाचायला पाहिजे. ही आमच्या शिवसेनेची भूमिका आहे. यात मला राजकारण फार आणायचं नाही.
पण जर परत पुन्हा या भगिनी तक्रार घेऊन माझ्याकडे आल्या तर लक्षात घ्या, फार या नाशिकमध्ये वेगळा प्रकार घडू शकेल. साहेब, पण आपण आता मागणी काय केलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांकडे? ज्या 2-3 प्रमुख नाही, मागण्या नाही, आहेत. मुळात असं आहे की या भगिनी आहेत, या आजीबाई आहेत, त्यांचं म्हणणं ऐकायचं. माझं काही म्हणणं नाही. त्यांचं म्हणणं पूर्ण ऐकायचं. त्यांना जे हवं आहे ते त्यांची जमीन सोडणार नाहीत. तुम्ही जबरदस्तीने त्यांची जमीन घेऊ शकत नाहीत. त्यांनी याआधी 4 वेळा त्यांची जमीन गेलेली आहे. धरणामध्ये गेली आहे, अजून कुठल्या प्रकल्पात गेले, बरोबर नाही? रोडमध्ये त्यांची जमीन गेली, धरणामध्ये गेली, 5-6 वेळा गेली. आता किती वेळा या वयात त्यांनी जमीन आपली द्यायची? हा साधा भावनिक विषय आहे. आमच्या इतर भगिनींचा सुद्धा तोच विषय आहे. तुम्ही अलाइनमेंट बदलायचं आहे आणि हे जे अधिकारी आहेत पवन दत्ता, त्यांच्यावर तुम्ही त्यांना शोकवास दिली आहे. त्यांनी मला सांगितलं की या घटनेनंतर आणि आता ही सगळं झाल्यावर त्यांना आम्ही ताबडतोब शोकवास दिलेले आहे, त्यांच्याकडनं उत्तर मागवलेलं आहे आणि त्यानंतर आम्ही कारवाईचा विचार करू. ते पळूनच गेले तर फोटो पण दिस इज संजय राउत, नेकोरा पार्क. गुड मॉर्निंग. पवन दत्ता जी, कौन से भाषा में बात करूं? मराठी, हिंदी, इंग्लिश, उर्दू, आपको समझ में बात करूं? तो देखिए, बात ऐसी है कि मेरे पास कुछ महिलाएं आई है, रिंग रोड, मातुरी, मुंगसारे, ये आपका काम है क्या? अब मेरे पास एक 80 इयर्स ओल्ड महिला बैठी, उसका हाथ आपने तोड़ दिया. मेरे पास और 10 महिलाएं हैं. आप ऐसे कैसे कर सकते हैं? नहीं, ये ठीक नहीं है. देखो, ये देखिए, आप एक सरकारी अधिकारी हो, ठीक नहीं है. नहीं, वो ठीक है, लेकिन आपने हाथ में डंडा लेकर उनको कैसे मारे? ये नहीं है. ये कौन से रूल में भाई? ये कौन सा नियम? मेरे सामने वीडियो में वीडियो चल रहा है, मेरे टीवी पे वीडियो चल रहा है. नहीं, ये ठीक नहीं है. मैं इतना ही कहता हूँ. देखिए, अभी अगर यहाँ एक आंदोलन चलेगा बड़ा, तो आपको वो एंड तक जाएगा आंदोलन. शिवसेना अगर आंदोलन में उतरेगी तो बहुत ही यहाँ लॉ एंड ऑर्डर का इशू पैदा होगा, तो आपको जिम्मेदारी देनी पड़ेगी. ये ठीक नहीं है. आप उन लोगों से बात करो, उनकी बात समझ लीजिए, इतना ही मैं कहूँगा. शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देऊन भूसंपादनावेळी पोलिसांकडून शेतकऱ्यांना झालेल्या मारहाणीवरून तीव्र संताप व्यक्त केलाय. विशेष म्हणजे संजय राऊत अर्धा तासाहून अधिक वेळ जिल्हाधिकारी कार्यालयात ठाण मांडून बसले होते. याचवेळी त्यांनी नाशिकचे पोलीस अधीक्षक आणि प्रांत अधिकारी पवन दत्ता यांच्यासोबतही फोनवरून संबंधित भूसंपादन आणि मारहाण प्रकरणावर चर्चा केली आहे. काही वेळातच जिल्हाधिकारी यांनी कार्यालय गाठलं. तिथे संजय राऊत यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली. नाशिक शहरातील प्रस्तावित 66 किलोमीटरच्या रिंग रोडसाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेला आता राजकीय वळण लागले असून मातुरी आणि मुंगसरे येथे मोजणी दरम्यान शेतकऱ्यांनी भूसंपादनास विरोध केला. यावेळी शेतकरी महिलांना मारहाण झाल्याची घटना घडली. या अमानुष मारहाणीचा निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटाकडून नेते संजय राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेतला. राऊत यांनी थेट प्रांताधिकारी पवन दत्ता यांना फोन लावून जाब विचारला असून पोलीस अधीक्षक DS स्वामी यांच्याकडे ही तक्रार नोंदवली आहे. त्यानंतर ते थेट जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते. संजय राऊत यांच्यासह शिवसैनिक शेतकरी देखील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ठाण मांडून बसले होते. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेऊन त्यांनी आपली भूमिका स्पष्ट मांडली. तुम्हाला अधिकार कोणी दिला? तुमच्या घरी आई बहीण असतील ना? हा कोणता नियम आहे? माझ्याकडे व्हिडिओ आहेत, हे बरोबर नाही. शिवसेनेनं आंदोलन केल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर आंदोलन शेवटपर्यंत जाईल, अशा शब्दात संजय राऊत यांनी इशाराही दिलाय. मी कधीही सरकारी कार्यालयात जात नाहीत. हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. महिलेला मारहाण करण्यात आली आहे. प्रांत अधिकारी पवन दत्ता पळून गेले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जातोय. जिल्हाधिकारी यांनी बोलवले असं सांगून ते पळून गेले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार करणार आहे. काय दर्जाचे अधिकारी तुम्ही नेमले आहेत ते सांगणार आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आपला संताप व्यक्त केलाय. भोरला कसली SIT नेमता, इथे SIT गठीत करा. धर्मध्वज फडकावतात इथे. सीता समान माता भगिनींना मारहाण होत आहे. जबरदस्तीने शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊ नका, असं म्हणत संजय राऊत यांनी भूसंपादनावरून थेट इशारा दिलाय. मी पोलिसांना आणि ईडीला घाबरत नाही. त्याला धमकी समजायची असेल तर समजा, असंही संजय राऊत यांनी म्हटलंय. संजय राऊत जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले तेव्हा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे खरीप आढावा बैठकीसाठी बाहेर गेल्याचं सांगण्यात आलं. त्यांच्या अनुपस्थितीत अतिरिक्त जिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांनी शिष्टमंडळाची भेट घेण्याचा प्रयत्न केला. जिल्हाधिकारी जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत कार्यालयातून हलणार नाही, अशी भूमिका संजय राऊत यांनी घेतली आहे. जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा झाली असून अर्धा ते 1 तास त्यांची प्रतीक्षा करणार असल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सरकारवाडा पोलिसांचा मोठा फौजफाटा तयार करण्यात आला आहे. यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.